नाही तू असं वागलीस तर मी तुला मारून टाकेन, असं केलंस तर मी तुला मारेला, मला मारायला सळ्या घेऊन आलेला मारायला, तेव्हा पण माझ्याच मुलांनी मला वाचवलं। म्हणजे 2 वेळा माझ्या मुझे पुलिस वाला था, वो मुझे पूछ रहा था कि तुझे शर्म नहीं लगती क्या, तेरा 13 साल का लड़का है ये सब करने के लिए, ऐसा रिलेशन होता है क्या? नागर रुजे इन्स्पेक्टरनी सांगितलं, त्याची कारवाई काहीच केली नाही आणि तो पळून गेला इथनं। वसईची जी घटना झाली त्या व्यक्तीच्या हातामध्ये पाणा होता, पण त्या पाण्याचा त्यांनी उपयोग हत्यार म्हणून केलाच ना। मग साहेब प्रशासन ते सळीचा हत्यार म्हणून वापर करेपर्यंत गुन्हा दाखल करायचा थांबणार का? नमस्कार। गेल्या काही दिवसांपूर्वी वसईमध्ये एक दुर्दैवी घटना झाली। आरती यादव या मुलीला एका व्यक्ती तिच्या प्रियकराने भर रस्त्यात पाण्याने तिच्यावर 15 वार करून तिला मारून टाकलं। या संपूर्ण घटनेनंतर तिथे असलेल्या जनतेला जबाबदार ठरवण्यात आलं। पोलीस प्रशासनाने काही नाही केलं म्हणून त्यांना जबाबदार ठरवण्यात आलं आणि हा मुद्दा इतका गाजला की देशभरामध्ये याची चर्चा झाली। वसई नाही, महाराष्ट्र नाही तर देशातल्या सगळ्या क्रूर हत्येमध्ये आरती यादवच्या हत्येचं आता नाव जोडलं जाते। आपण पाहू शकतो वसई विरारमध्ये गेल्या एका आठवड्यामध्ये चौथी अशी हत्या झाली आहे। कारण असे गेल्या काही दिवसांमध्ये पण एक महिला होती विरारमध्ये जिची अशी हत्या करण्यात आली प्रियकराकडून आणि नंतर काही तरुणांची अशी मारहाणीमध्ये हत्या झाली। वसई विरार हा महिलांसाठी किती असुरक्षित होत चाललाय याचं आता जिवंत उदाहरण आहे। आता जिथे आपण उभे आहोत, आपण विरार पोलीस ठाण्याच्या बाहेर उभे आहोत आणि विरारमध्ये पुन्हा एकदा वसई घटनेची पुनरावृत्ती होण्याची जी शक्यता होती ती वाचलेली आहे। महिलेने त्या वेळेस सतर्कता दाखवली, कुठेतरी त्यावेळेस लगेच ॲक्शन घेतली। आरती यादवसाठी सारखा तिने हलगर्जीपणा केला नाही आणि म्हणूनच आज ती आपल्या समोर जिवंत आहे। परंतु या संपूर्ण घटनेमध्ये आश्चर्याची बाब हे आहे की प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला याची खबर दिल्यानंतर त्यांच्याकडून कडक कारवाई करण्यात आली नाही, म्हणून हा आरोपी जो आहे तो पळून गेलाय, त्याच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि कुठेतरी या संपूर्ण घटनेमध्ये टाळाटाळ होते। या महिलेचा आहे तो जीव धोक्यात आहे। वसई घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती विरारमध्ये होणार का असा प्रश्नचिन्ह आहे, कारण हा आरोपी अद्यापही मोकाट आहे। प्रशासन खूप स्थिरतेने म्हणजे कुठेतरी शांतपणे हा संपूर्ण घटना घेत आहे, त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणि वसईमध्ये ही गाजवणारी घटना घडणार का असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे। काय घडलं, कसं घडलं या महिलेकडून जाणून घेऊया। हा व्यक्ती जो आहे तो पेट्रोल घेऊन, रॉड घेऊन या महिलेला मारण्यासाठी, चक्क जिवंत जाळण्यासाठी आला होता। ही घटना पोलिसांना कळल्यानंतर त्या व्यक्तीला त्यांनी मोकाट सोडला आणि अखेर तो पोलीस स्टेशनमधून इथून पळून गेला आणि त्यानंतर त्यांनी जो रॉड आणला होता तो रॉड देखील जो आहे तो कुठेतरी आता गायब झालेला आहे। पेट्रोलची बाटली फक्त यांच्याकडे राहिली ज्यातून त्यांनी पेट्रोल आणलं होतं। जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। प्रथम हे सांगा की संपूर्ण घटना सुरू कुठून झाली, तुम्हाला कधीपासून धमक्या यायला लागल्या? मला ना मॅडम धमक्या ना रात्रीपासून यायला लागल्या आणि मी खूप टेन्शनमध्ये होती। मी मॅडमला कॉल करत होती, मॅडम कसं काय करू। त्या व्यक्तीचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे तुषार वर्मा। त्या व्यक्तीला मी 10-12 वर्षापूर्वी ओळखते, एकत्र आम्ही कामाला होतो त्यामुळे ते ओळखणं झालं, ठीक आहे। कारण काही गोष्टी अशा झाल्या ना की मला त्या पटल्या नाही, तो खूप दबाव वगैरे टाकायला लागला, ते मला नाही पटत होतं। जसं तो बोलत होता तसं वागायचं ते सगळं मला नाही पटत। पहिली गोष्ट म्हणजे मी ही जॉब करते आणि काही अशा गोष्टी होत्या की तो माझ्या म्हणजे ह्याच्यावर होत्या की नाही तू असं वागलीस तर मी तुला मारून टाकेन, असं केलंस तर मी तुला मारून टाकेन, सारखा तो धमक्यात द्यायचा। आणि रात्री जेव्हा तो आला तेव्हा तो हे रॉकेल घेऊन आलेला मला मारायला, पेट्रोल। तर ती बॉटल माझ्या मुलाने काय केली, फेकून दिली आणि माझ्या मुलांनी त्यावेळेस पण वाचवलं। सकाळी तो उठला, सळ्या घेऊन आलेला मारायला, तेव्हा पण माझ्याच मुलांनी मला वाचवलं। म्हणजे 2 वेळा माझ्या मुलांनी मला ह्या अपघातातूनच वाचवलेलं आहे। सकाळी जर पोलिसांनी पकडलं त्याला पोलिसांनी आणि 5 पायरीला नेलं। उत्तम यादव ह्या सर होते तिथे, त्यांनी काय केलं इथपर्यंत तिथे थोडंसं मारलं वगैरे आणि बोलतात ह्या पोलीस चौकीला चल, मग ह्या पोलीस स्टेशनला आणलं। इथं त्याला बाहेर बसायला दुसऱ्या इन्स्पेक्टरनी सांगितलं, त्याची कारवाई काहीच केली नाही आणि तो पळून गेला इथनं। आता तुमच्या जीवाला धोका आहे भरपूर। मला काय झालं तर माझ्या मुलाचं काय होईल? तुम्ही विवाहित आहात, आज काय परिस्थिती आहे घरामध्ये सांगा। मला 12 वर्ष झाले, मला मिस्टर नाही आहेत आणि जे काय आहे आता मी माझं म्हणजे करते ते मी माझ्या मुलांसाठी करते। एक 10वीला एक 9वीला। मला काय झालं तर माझ्या मुलांना कोण जबाबदार आहे? पोलीस जबाबदार राहतील? मला पोलिसांकडनं हेच मागणी आहे, जबाबदार राहतील का ते मला काय झाल्यावर? तिने जो तुषार वर्मा आहे याने मुलाला फूस लावून
गोड बोलून त्याच्याकडून ते सगळे पेपर काढून घेतले होते आणि त्याच्यातूनच आम्ही तिला सांगितलं जर का हा व्यक्ती आला तर तुम्ही 112ला कॉल करा. तर 112ला कॉल केल्याच्या ना रात्री तो 1:30 वाजता व्यक्ती आला. दरवाजा ठोकत होता, खूप धांगडधिंगा घालत होता. त्याच्यामध्ये सोसायटीचे सगळे लोक आले आणि त्याला त्या घरातून पळून लावले की एकटी बाई राहते इथे, तू इथून निघून जा म्हणून त्याला हाकलवून लावलं सोसायटीवाल्याने. त्यावेळेस मुलगा म्हणतोय की तो पेट्रोल घेऊन आला होता. ते मुलाकडे पेट्रोलची बॉटल त्यांनी ओतलं, ते पेट्रोल त्याच्याकडून घेऊन, आणि त्याच्यानंतर परत सकाळी 7 वाजता सळी घेऊन आला होता. ते लोखंडाचा रॉड घेऊन आला होता आणि ते लोखंडाच्या रॉडनी तुला मी ठार मारेल अशी धमकी देत होता. त्याच वेळेस पुन्हा याने 112ला कॉल केला. त्याच्यानंतर नितीन उतेकर जे आहेत हवालदार ते आले. त्यांनी त्याला त्या सळीसकट लोखंडी रॉड सकट त्याला अटक केली आणि त्याला नेऊन पोलीस स्टेशनला बसवलं. त्याच्यानंतर त्याला इकडे घेऊन आले हे विरार पोलीस स्टेशनमध्ये त्याला बसवलं होतं आणि बाहेरच बसवलं होतं. मला वाटतं त्याला आतमध्ये बसवलं पाहिजे होतं, कारण त्याच्याकडं जरी त्याला आपण सळीला हत्यार बोलू शकत नाही, सळी बोलतात पोलीस म्हणतात की सळी आहे. पण जेव्हा वसईची जी घटना झाली त्या व्यक्तीच्या हातामध्ये पाणा होता, पण त्या पाण्याचा त्यांनी उपयोग हत्यार म्हणून केलाच ना. मग साहेब प्रशासन ते सळीचा हत्यार म्हणून वापर करेपर्यंत गुन्हा दाखल करायचा थांबणार का? म्हणजे तो हत्याराचा वापर केल्याच्या नंतर ते हत्यार झालं असतं का? आम्ही सांगतोय की तुम्ही 307 गुन्हा दाखल करा खुनाचा प्रयत्न, पण साहेब म्हणतात की त्यांनी खुनाची धमकी दिलेली आहे, म्हणजे त्यांनी फक्त मारण्याची धमकी दिलेली आहे म्हणून 507 दाखल करू शकतो, एवढं आम्ही करू शकतो आणि NC नोंदवतात. पण आम्हाला NC नको आहे, कारण शेवटी एका महिलेच्या जीवाचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे. कुठेही जर काय आत्ताच एका 60 वर्षाच्या महिलेचा खून झालाय, त्याच्यानंतर वसईचा जो खून झालेला आहे तिथे पण महिलेचा खून झालेला आहे. त्यावेळेस पण 2 दिवस अगोदर ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली होतं, तरी सुद्धा ती दखल घेतली गेली नाही. मग आता ह्या महिलेचा खून होईपर्यंत पोलीस प्रशासन वाट बघणार आहे का? त्याला पोलिसांच्या समोर त्यांनी धमकी दिली त्या महिलेला आणि त्याच्या मुलाला की तुला आम्ही बघतो बरोबर, तू बाहेर ये, तू बाहेर भेट. असं असताना सुद्धा पोलिसांनी त्याला डांबून न ठेवता किंवा त्याच्यावरती काय कारवाई न करता त्याला जाऊ दिल्या. म्हणजे ह्याच्यामध्ये पोलिसांनी त्याला पळून जाण्यासाठी मदत केली. आपण या दोन्ही महिलांकडून ऐकलं. या केसमध्ये तसे तर भरपूर असे फाटे या केसला फुटलेले आहेत. एका बाजूला कुठेतरी खूपच शांततेत हलगर्जीपणामध्ये पोलीस प्रशासन आहे. नुकतंच वसईमध्ये आरती जाधवची केस घडल्यानंतर स्वतः चित्रा वाघ देखील इथे आल्या होत्या. मोठमोठ्या नेत्यांनी या गोष्टीची दखल घेतली. पोलीस प्रशासनाला या आधी आरती यादवची केस माहिती असताना देखील त्यांनी त्यामध्ये चालढकल केली आणि शेवटी आरतीने आपला जीव गमावला. या केसमध्ये देखील तसंच होत आहे. कुठेतरी या संपूर्ण घटनेची चालढकल होत असताना कुठेतरी या महिलेला देखील आपला जीव गमवावा लागणार का? कुठेतरी प्रशासन आरती यादवच्या केसमधून शिकत का नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. विरारमध्ये गेल्या आठवड्यामध्येच एका वृद्ध महिलेचं, त्याचबरोबर फुलपाड्यामध्ये एका विवाहित महिलेचं तिच्याच प्रियकराने गळा दाबून तिची हत्या केली. या 2 मोठ्या घटना घडलेल्या असतानाच पुन्हा एका 3ऱ्या घटनेने या घटनांची पुनरावृत्ती होते का अशी परिस्थिती निर्माण केल्यानंतर पण का अशा हलगर्जीपणा ही पोलीस प्रशासन करत आहे? हे सगळं होत असतानाच आता पोलीस यावर काय म्हणतात ते पाहण्यासारखं असेल. आणि जर त्यांनी उत्तर नाही दिलं तर खरंच आरोपींना पळवण्यासाठी स्वतः पोलीसच मदत करतायत का हे स्पष्ट होईल. धन्यवाद.